हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 13. तर सर्वात पहिले तर इंट्रोडक्शन टू द सेशन हे पाहून घ्या. त्यानंतर बघा आपल्याला यामध्ये चार चार नॉलेज चेक दिलेला आहे. तर त्यापैकी पहिलं नॉलेज चेक आपल्याला 21st सेंचुरी ऑफिस स्किल्स या ऑप्शन्सवर इथे क्लिक करा. या एरोवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता इथं पहिलं आपलं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर टेस्ट युअर नॉलेजवर क्लिक करा एरोवर आणि इथे नॉलेज चेक दिलेला आहे. तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा पहिल्या नॉलेज चेकमध्ये दोन प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, झूम इन अँड झूम आउट ऑप्शन इज प्रेझेंट ऑन द डॅश डॅश कॉर्नर ऑफ द स्क्रीन म्हणत आहे. तर याचं उत्तर बॉटम राईट आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. देर आर ऑलरेडी डिफाईन झूम लेवल इन अ डॉक्युमेंट बट यू कॅन ऑलवेज कस्टमाइज द झूम लेवल ऑफ द सेम म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ट्रू आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला आता दुसरं नॉलेज चेकसाठी पाहू शकता हेल्प टॅबच्या खाली जिथं दुसरं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे. तर या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर हे आपलं दुसरं नॉलेज चेक असणार आहे. तर दुसऱ्यामध्ये बघा एकच प्रश्न दिलेला आहे. तर तो प्रश्न बघा, अ फीडबॅक फॉर्म इज अ डॉक्युमेंट दॅट इन्क्लुडेड म्हणत आहे. तर याचं उत्तर पोटेन्शियल क्वेश्चन्स आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं दुसरंसुद्धा नॉलेज चेक इथं झालेलं आहे आणि ते कोर्स आपला पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेकसाठी पार्टनरिंग विथ AI टू डू लिस्टवर इथे क्लिक करायचं आहे. तर टुडिंगवर क्लिक करा आणि यामध्ये बघा आपल्याला तिसरं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे. तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा दोन प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, व्हॉट इज द मेन फंक्शन्स ऑफ टू डू टू डू म्हणत आहे. तर याचं उत्तर टास्क मॅनेजमेंट आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. टू डू युजेस GPT-3 AI प्रायमरी 2 म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 3 आहे. अंडरस्टँड राईट अँड कमांड. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं तिसरंही नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला चौथ्या नॉलेज चेकसाठी आपल्याला पार्टनरिंग विथ AI लिंक दिन या ऑप्शन्सवर क्लिक करा. यामध्ये बघा आपलं चौथं नॉलेज चेक असणार आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर चौथ्या नॉलेज चेकमध्ये बघा दोन प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, व्हॉट डज लिंक्डइन AI पॉवर कॅरियर कोच डू म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. गिव्स पर्सनलाइज जॉब रिकमेंडेशन. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. हाऊ डज लिंक्डइन AI फीचर हेल्प प्रोफेशनल क्रिएट बेटर पोस्ट म्हणत आहे. तर याचं उत्तर सजेस्ट व्हायरल टॉपिक अँड ट्रेंड्स आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं चौथंसुद्धा नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे आणि आजच्या डेटमध्ये आपला कोर्स पूर्ण आलेला आहे. त्यानंतर चार नॉलेज चेक सोडवल्यानंतर आपल्याला सिम्युलेशन्स क्वेश्चन सोडवायचे आहे. तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर पाहू शकता सिम्युलेशनचे दोन प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न स्टार्ट करा. Template basically enforce overall consistency by having a predetermined structure and layout. So in Microsoft Word, search for the task note template in search bar area and create the template म्हणत आहे. तर इथे सर्च करायचं आहे. तर सर्च बॉक्सवर क्लिक करा. सर्च बॉक्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला टेक नोटवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे क्रिएट बटनावर क्लिक करा म्हणत आहे. तर एवढंच करा आणि आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. 2 नंबरचा प्रश्न स्टार्ट करा. यामध्ये बघा काय म्हणत आहे, सेव्ह ॲज अलाउ यू यू अलाउस टू सेव्ह अवर वर्क फॉर द फर्स्ट टाईम अँड ऑल्सो इट विल आस्क फॉर इन व्हॉट नेम इट विल बी सेव्ह अँड वेअर इट विल बी सेव्ह. सो सेव्ह द गिवन डॉक्युमेंट ऑन युअर डेस्कटॉप युजिंग सेव्ह ॲज विथ द नेम टेक नोट म्हणत आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबवर जा. सेव्ह ॲजवर क्लिक करा. त्यानंतर याच्यातून आपल्याला डेस्कटॉप निवडा. डेस्कटॉप निवडल्यानंतर त्याला नाव द्यायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे त्याला सेव्ह करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. तर पाहू शकता सर्व झाल्यानंतर एंड एक्झामला येस करा आणि ते कोर्स आपला पूर्णपैकी पूर्णता आलेला आहे. सिम्युलेशन झाल्यानंतर आपल्याला सेल्फपाथ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फपाथ लर्निंगवर क्लिक करा आणि ते प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. प्रोसीड बटनावर क्लिक केलं त्यानंतर सेल्फपाथचे यामध्ये 6 प्रश्न दिलेले आहेत. तर इथून स्टार्ट करा. तर यामधला पहिला प्रश्न, what feature under the read mode in Microsoft Word allow you to enhance your reading experience during the night by changing the background color म्हणत आहे.
तर याचं उत्तर सेपिया मोड आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. करेक्ट आलेलं आहे. नेक्स्ट करा. फ्रॉम which group and checkbox option can you activate the vertical and horizontal ruler in Microsoft Word to assist in aligning text and object in a document म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 2 शो ग्रुप रुलर्स. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट फीचर फ्रॉम द विंडोज ग्रुप अलाउ यू टू डिवाइड द डॉक्युमेंट इनटू 2 सेक्शन मेकिंग इट इझियर टू वर्क ऑन डिफरंट पार्ट्स सिम्युलेशनली अँड हाऊ कॅन यू रिमूव्ह द स्प्लिट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे विंडोज स्प्लिट रिमूव्ह विंडोज. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. हाऊ कॅन यू क्विकली झूम आउट ऑफ अ डॉक्युमेंट इन मायक्रोसॉफ्ट वर्ड युझिंग द झूम स्लायडर ऑन द स्टेटस बार म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ड्रॅग द स्लायडर टू द लेफ्ट हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. What is the purpose of recording a macro in Microsoft Word and how can you execute the recorded macro म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑटोमॅटिक टास्क एक्झिक्युशन अँड क्लिक स्टॉप रेकॉर्डिंग आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्सवर क्लिक करायचं आहे. व्हिच टूल अंडर द लर्निंग टूल कॉन्टेक्शनल टॅब इन मायक्रोसॉफ्ट वर्ड इज डिझायनिंग अ असिस्ट द रिव्ह्यू ऑफ अ डॉक्युमेंट बाय प्रोव्हाइडिंग अन ऑप्शन टू लिसन टू द कंटेंट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर रीड अलाउड आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. एंड एक्झाम करा. पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी स्कोर डिटेल्सवर जाऊन आजच्या डेटमध्ये पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. त्यानंतर बघा आपलं सेल्फ लर्निंग झाल्यानंतर आपल्याला गायडेड ड्युटी व सेल्फचे प्रश्न सोडवायचे आहे. तर गायडेड ड्युटी व सेल्फवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर इथे यातून स्टार्ट करा. तर पहिल्या प्रश्नामध्ये बघा काय म्हटलेलं आहे. इन द गिवन डॉक्युमेंट टू व्ह्यू इट इन रीड मोड गो टू द व्ह्यू टॅब देन व्ह्यू ग्रुप अँड क्लिक ऑन रीड मोड ऑप्शन्स म्हणत आहे. तर दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपल्याला व्ह्यू ग्रुपमध्ये जा म्हणत आहे आणि त्यानंतर रीड मोड हा व्ह्यू घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावा. In the given document to hide and show grid line go to the view tab then click on the grid line under the show groups म्हणत आहे. तर दिलेल्या MS Word डॉक्युमेंटमध्ये आपल्याला ग्रिड लाईनला शो आणि हाईड करण्यासाठी ग्रिड लाईनला चालू करा म्हणत आहे. तर यासाठी बघा आपल्याला व्ह्यू टॅबवर जा. व्ह्यू टॅबवर गेल्यानंतर इथे ग्रिड लाईनला क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा. पाहू शकता दुसराही प्रश्न करेक्ट आलेला आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न लावायचा याच्यातून. इन द गिवन डॉक्युमेंट टू झूम आउट अँड झूम इन गो टू द व्ह्यू टॅब क्लिक ऑन द झूम ऑप्शन अँड सेट द पेज सेटिंग टू 200% म्हणत आहे. तर दिलेल्या MS Word डॉक्युमेंटमध्ये झूम पेजचं झूमिंग आपल्याला लेवल किती करायचं आहे 200%. तर व्ह्यू टॅबवर जा. झूम या ऑप्शन्सवर जा. 200%वर क्लिक करा. त्यानंतर ओके करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर ओके करा आणि पुढचा प्रश्न लावायचा आहे. ओपन द न्यू डॉक्युमेंट टू एक्सप्लोर द डॉक्युमेंट रिगार्डिंग हेल्प गो टू द हेल्प टॅब देन क्लिक ऑन द हेल्प म्हणत आहे. तर आपल्याला एक नवीन MS Word डॉक्युमेंट ओपन करा म्हणते आणि हेल्प नावाचा टॅब इथे ओपन करा म्हणत आहे. तर सर्च बॉक्समध्ये जा आणि याच्यातनी आपल्याला वर्ड टाईप करायचं आहे नाव. त्यानंतर पहिलीच ॲप्लिकेशन इथं आलेलं आहे MS Word. तर तिला ओपन करा. ओपन केल्यानंतर बघा आपल्याला याच्यातून ब्लँक डॉक्युमेंटवर क्लिक करा. त्यानंतर इथे हेल्प या ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर या हेल्पवर क्लिक करा. तर एवढं करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर शेवटचा प्रश्न लावायचा आहे. ओपन द न्यू डॉक्युमेंट टू कॉन्टॅक्ट द मायक्रोसॉफ्ट टीम गो टू द हेल्प टॅब अँड देन क्लिक ऑन कॉन्टॅक्ट सपोर्ट म्हणत आहे. तर यासाठी पुन्हा आपल्याला MS Word डॉक्युमेंट ओपन करा म्हणत आहे. तर इथे सर्च बॉक्सवर जा आणि त्यामध्ये आपल्याला वर्ड ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे अशा प्रकारे. त्यानंतर ब्लँक डॉक्युमेंट घ्या. त्यानंतर हेल्प टॅबवर जा आणि त्यानंतर कॉन्टॅक्ट सपोर्टवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. पाहू शकता आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झाम या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि एंड एक्झामला येस करा.
पाहू शकता आपला कोर्स आजच्या डेटमध्ये पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं सोडवायचं आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहे शेवटचे. तर पहिला प्रश्न, अमित टाइप्स अ लेटर अँड वांट टू हायलाइट इम्पॉर्टंट लाईन्स इन येलो, विच फीचर शोल ही यूज म्हणत आहे. तर याचं उत्तर टेक्स्ट हायलायटिंग कलर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. टू क्लासमेट यूज पॉवर पॉईंट, वन ॲड ओनली टेक्स्ट, द अदर युजेस इमेज साऊंड ट्रान्झिशन, हुज प्रेझेंटेशन विल बी मोर इफेक्टिव्ह म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे, इमेज अँड ट्रान्झिशन, बिकॉज इट्स मोर एंगेजिंग. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर टीचर चेक स्टुडंट फाईल, वन इज डॉट एक्सएलएस, वन इज डॉट पीपीटी, विच बिलॉंग टू एक्सेल अँड विच टू पॉवर पॉईंट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. अर्णव सेव्ह अ डॉक्युमेंट विदाऊट सेव्ह ॲज अँड कॅन नॉट फाइंड इट लेटर, व्हॉट वेंट रॉंग म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, सेव्ह इन डिफॉल्ट ऑर अननोन फोल्डर. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. अ मेनू बार शो ऑप्शन लाईक फोल्डर, फाईल, इन्सर्ट, डिझाईन, व्हॉट आर दिस कलेक्टिव्हली कॉल इन मॉडर्न सॉफ्टवेअर म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे टॅब्स ऑन रिबन. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. स्नेहा ट्रीज टू फाइंड स्पेल चेक इन अ टूलबार बट कॅन नॉट वेअर एल्स माइट शी लुक फॉर इट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर अंडर रिव्ह्यू ऑर टूल टॅब आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. टू फ्रेंड आर एडिटिंग टेक्स्ट, वन युजेस ॲटो करेक्ट, द अदर टाइप्स मॅन्युअली, विच मेथड इज बेटर अँड व्हाय म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ॲटो करेक्ट आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. A file was saved in .doc format but did not open on another device. What could have prevent these problems म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर सेव्हिंग ॲज अ .pdf फॉर कॉम्पॅबिलिटी आहे. तर ऑप्शन 3 वर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. यू वॉन्ट टू ईमेल युअर सायन्स प्रोजेक्ट टू द टीचर, विच फॉर्मॅट इज बेस्ट अँड व्हाय म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर .pdf आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. टू गर्ल्स सेव्ह प्रेझेंटेशन, वन ॲड टायटल मीडिया, द अदर लेफ्ट डिफॉल्ट, हू प्रिपेअर्ड बेटर म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर गर्ल 1 आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन एंड कंप्लीशन टेस्ट संपूर्ण कोर्स इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 13 कम्प्लिटली सोडवायचं आहे.